पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल। एका बाजूला अमेरिका प्रयत्नरत होता की इराणची लवकरात लवकर डील कसं त्या ठिकाणी करता येईल। सोबतीलाच इराणचे निगोशिएटर ऑलरेडी आज घडीला कतरच्या दोहामध्ये त्यांच्या प्रधानमंत्र्यांशी या डीलशी संबंधित चर्चा करतायत आणि दुसऱ्या बाजूला एक दबाव तंत्राचा भाग म्हणून माझ्या मते डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं अशा प्रकारे हल्ला त्या ठिकाणी केलेला आहे। जरी त्यांनी नाव दिलेलं एक सेल्फ डिफेन्ससाठी, स्वसंरक्षणासाठी इराणच्या दक्षिणेला असणाऱ्या बंदर अब्बासच्या तिथे हा हल्ला त्या ठिकाणी केलेला आहे आणि मुख्यतः इराणचे जे मिसाईल लॉन्चिंग साइट्स आहेत त्याचबरोबर तिथल्या माइन लेईंग बोट्स म्हणजे सागरी सुरुंग पेरणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बोट आहेत त्यावर अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी केलेला आहे। माझ्या मते सेल्फ डिफेन्स जरी म्हटलं गेलं असलं तरी सुद्धा हा अमेरिकेचा दबाव तंत्राचा भाग आहे आणि एक प्रकारे तो सरळ सरळ इराणला याच्या माध्यमातून धमकी देतोय की आम्ही फक्त आज घडीला हे काही प्रतिकात्मक हल्ले त्या ठिकाणी केले, तुम्ही जर आमच्याशी लवकरात लवकर डील केलं नाही आणि त्यातल्या त्यात आमच्या अटी शर्ती जर मानल्या नाही तर भविष्यामध्ये तुमच्या अर्थव्यवस्थेची नस असणारं खार्ग आयलँड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा जबरदस्त हल्ले करण्याची आमची तयारी आहे आणि त्यातच हे ट्रेलर आहे। माझ्या मते हे दाखवण्यासाठी अमेरिकेनं अशा प्रकारचा जबरदस्त हल्ला केलेला आहे। एकूणच यावरून दिसतं की एकीकडे चर्चेच्या फैरी झाडत असताना सुद्धा दुसऱ्या बाजूला अजूनही तिथे जे आहे परिस्थिती तणावाची आहे आणि त्याचंच हे हल्ले म्हणजे एक प्रकारचं द्योतक आहे। ढगे सर, गेल्या काही दिवसांपासून जे सातत्यानं बातम्या येत आहेत की अमेरिकेकडून एक प्रकारे दावा केला जातोय की कशा पद्धतीनं हे चर्चा इराण सोबत सध्या सुरू आहे। इराणने माघार घेतलेली आहे, इराणची पूर्णपणे यंत्रसामुग्री आम्ही नष्ट केलेली आहे, अशा पद्धतीचे दावे अमेरिका करते। इराणनं वेळोवेळी त्याला नकार दिलेला आहे। म्हणजे एकूणच जर आपण पाहिलं तर अमेरिका हे जगापुढे दाखवण्याचा प्रयत्न करतंय का की आमच्या पुढे इराण हे नमतंय? नक्कीच मागच्या काही आठवड्यांपासून आपण जर पाहिलं असेल तर अमेरिका आणि इराण दोघांनाही या युद्धामधून बाहेर पडायचे। त्याचं कारण आहे की अमेरिकेला जे आहे विजयी मुद्रेतून यातून बाहेर पडायचं आहे आणि म्हणून डीलच्या माध्यमातून किंवा एक प्रकारे स्वतःला प्रोजेक्ट करून की आम्हीच जिंकलेलो आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारची विधानं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून त्या ठिकाणी येत आहेत। आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ग्राउंड रियालिटी अशी आहे की इराणचं या युद्धामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे, पण या वाटाघाटींच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्या पारड्यात कसं पाडून घेता येईल, आपल्यावरचे जे निर्बंध आहेत, आर्थिक निर्बंध आहेत ते सैल कसे करून घेता येतील, फ्रोझन ऍसेट्स जे आहेत त्यांचे विदेशामध्ये ते कसे मोकळे करून घेता येतील, हा इराणचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। म्हणजे दोन्ही बाजूने जे आहे कुठेतरी या युद्धातून बाहेर पडण्याची त्यांची तयारी त्या ठिकाणी आहे, पण आपल्याच अटी शर्तींवर कसं त्या ठिकाणी होईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अशा विधानं आणि प्रतिविधानं येताना त्या ठिकाणी दिसत आहेत। आणि डोनाल्ड ट्रम्प तर मास्टर आहे कुठल्याही गोष्टीला कशा प्रकारे प्रोजेक्ट करायचं आणि मीच कसा बरोबर हे त्या ठिकाणी सांगायचं, यासाठी डोनाल्ड ट्रम्प जे आहेत मास्टर आहे। वेळोवेळी आपण तसं पाहिलेलं आहे आणि त्याचाच भाग या विधानांच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय की आम्हीच जिंकलेलो आहोत आणि इराण म्हणजे आमच्याच अटी शर्तींवर जे आहे इराण हे युद्ध त्या ठिकाणी संपवणार आहे असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। ढगे सर, आपण पाहतोय की या युद्धाचे जागतिक परिणाम आपण पाहतोय, खास करून जर आपण पाहिलं तर इंधनावर झालेला परिणाम, भारतावर आता याचा काय परिणाम होऊ शकतो, कारण पुन्हा एकदा तणाव वाढलाय? नक्कीच संपूर्ण जगावरच जे आहे याचा विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसतोय। मुख्यतः आपल्याला माहिती आहे की ग्लोबल ऑइल सप्लाय असेल किंवा सप्लाय चेन हे डिस्टर्ब झालेले आहेत आणि एक प्रकारे आपण पाहिलं तर जगामध्ये जे आहे महामंदीचं सावट पडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय, कारण तशा प्रकारचे परिणाम आहेत। भारत सुद्धा त्याला अपवाद नाही आणि त्याची चुणूक आपल्याला ऑलरेडी दिसते। ज्या प्रकारे पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत, नैसर्गिक वायूच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे जो आहे महागाई वाढण्यावर त्या ठिकाणी होणार आहे। आज घडीला होलसेल प्राइस इंडेक्स हा 8.4% पर्यंत गेलेला आहे आणि साधारणतः जो आहे तो 10% जाईल अशी एक प्रकारे जी आहे भीती त्या ठिकाणी व्यक्त केली जाते। खताच्या किमती त्या ठिकाणी असतील, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती त्या ठिकाणी असतील, एकूणच आयात निर्यात सप्लाय चेन डिस्टर्ब त्या ठिकाणी होणं, रुपया जो आहे त्याचं अवमूल्यन त्या ठिकाणी होणं, तेलाच्या किमती वाढणं आणि एकूण महागाई वाढणं याचे जे आहेत परिणाम ऑलरेडी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि ही तर सुरुवात आहे। म्हणजे आज घडीला जरी युद्ध संपलं तरी कमीत कमी 6 ते 9 महिने लागतील ही सगळी परिस्थिती पूर्ववत येण्यासाठी। नक्कीच ढगे सर, धन्यवाद या संपूर्ण बातमीच्या विश्लेषणासाठी। तर